हॅलो रोहन, वेलकम टू कॅपिट्यूड द कॅपिटल ऑफ लर्निंग. आज आपण आपल्या सेशनमध्ये MMRDA म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीसाठी जे नॉन टेक्निकलचे जे सेक्शन्स आहेत, जसं की मराठी, इंग्लिश, GK आणि बौद्धिक चाचणी, ज्याला आपण इंटलेक्च्युअल ॲबिलिटी म्हणतो, याची कशाप्रकारे तयारी करायची याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, अत्यंत महत्त्वाचे जे की पॉईंट्स जे आहेत आणि जे टू द पॉईंट सिलेबस जे तुम्हाला डिफाईन करून दिलेलं आहे त्याबाबत सोबतच आपण कशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ना, एक सॅम्पल जो आहे तुम्हाला मी आजच्या सेशनमध्ये समजून सांगतोय. ठीक आहे, तर सेशनला अत्यंत व्यवस्थितरित्या महत्त्वपूर्ण सेशन आहे हे समजूनच तुम्ही पाहायचं आहे एंडपर्यंत. आणि जर तुम्ही चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करून टाइमली अपडेट्स हे मिळवत राहा. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती सुद्धा तुम्हाला अपडेटेड राहायचं आहे. ठीक आहे, आता पहिली गोष्ट म्हणजे की मराठी असो, इंग्लिश असो की बाकी अदर सब्जेक्ट असो, तुम्हाला माहिती आहे 60 क्वेश्चन जे आहेत, ठीक आहे, 60% सिलेबस हा नॉन टेक्निकलचा असल्या कारणामुळे हा एक गेम चेंजिंग ठरणार आहे तुमच्या सिलेक्शनसाठी. मोरओव्हर बरेच ठिकाणी 50-50 सुद्धा आपल्याकडे टेक आणि नॉन टेकचा वेटेज आहे, पण फार ठिकाणी जे मॅक्सिमम पोस्ट आहे त्याला 60% नॉन टेक्निकलच या सेक्शनमधून विचारणार आहेत. ठीक आहे, याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली होती परफेक्ट स्टडी प्लॅनमध्ये, ज्यामध्ये याचा सिलेबस, इम्पॉर्टंट टॉपिक्स, PYQs कसे असणार आहेत, एलिजिबिलिटी काय आणि एक्झाम पॅटर्न याबाबतचं संपूर्ण डिटेल डिस्कशन आपण केलेलं होतं. आणि त्याच्या पूर्वीसुद्धा आपण एक संपूर्णची जाहिरात जी आहे, डिटेल नोटिफिकेशन मी तुम्हाला सांगितली होती. अजूनही वेळ गेलेली नाही, 20 मार्चपर्यंत याची फॉर्म फिलिंग डेट आहे. तर तुम्ही अजूनही फॉर्म फिलअप नसेल केला तर तुम्ही याला फॉर्म फिलअप करू शकता. ठीक आहे, मोरओव्हर याची जो सिलेबस पॅटर्न जो आहे कम्प्लिटली 4 सेक्शनचा, ह्याची PDF मी ऑलरेडी तुम्हाला व्हॉट्सॲपच्या थ्रू तुम्हाला कम्युनिकेट करून दिलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना ही PDF मिळाली नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव, त्यांची पोस्ट आणि MMRDA सिलेबस नॉन टेक्निकल असं म्हणून मेसेज केलं तर तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सॲपला ती मिळून जाईल. ठीक आहे, सोबतच जर तुम्ही इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडला बिलॉंग करत असाल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सुद्धा सिलेबस मी PDF द्वारे तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तो सुद्धा तुम्ही मिळवू शकता. सोबतच तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिकलसाठी आता कुठलीही फ्रेशर्ससाठी एलिजिबिलिटीची अट नाही आहे. ओके, मोरओव्हर आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड आजच करून घ्या, जिथे तुम्हाला मॉक टेस्ट, प्रॅक्टिस क्विजेस, PYQs आणि ईबुकसुद्धा पाहायला मिळेल. ठीक आहे, आणि मराठीचे सुद्धा आपण ईबुक जे आहेत ना आता ॲड करायला सुरुवात केलेली आहे. सोबतच PYQs हा फोल्डर खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज आपण हे PYQs कसे ॲक्सेस करायचे आणि याबाबतचे जे इम्पॉर्टंट प्रश्न कुठल्या पेपरचे जे आपल्याला पाहायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, म्हणून तुम्हाला दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे. तर सोबतच बघा, आपल्याला एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये आता इथे जे म्हटलेलं आहे कॉमन फॉर ऑल पोस्ट एक्सेप्ट 13, 14 आणि 15 म्हणजे 13, 14 आणि 15 पोस्टसाठी बरेच ठिकाणी काय झालेलं आहे की याच्यामध्ये एक्झामिनेशन जो पॅटर्न आहे, ठीक आहे, लेट्स कन्सिडर मी ते तुम्हाला सांगते बघा. ठीक आहे, हा 14, 13, ठीक आहे, हा 14, 15 आणि 13. ठीक आहे, याच्यामध्ये काय झालं की 50-50 नॉन टेक्निकल करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, लेट्स कन्सिडर आपल्याकडे इथे जो एक्झाम पॅटर्न आहे हा नॉन टेक्निकलचाच आहे मोस्टली. ठीक आहे, इथे सुद्धा जो 15 भूमापकचा जो आहे पोस्ट त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे नॉन टेक्निकलचे जास्त वेटेज आहे. ठीक आहे, जनरली काय होतं की टेक नॉन टेकचा असा वेटेज असल्या कारणामुळे हा व्हॅरी करतं, पण बाकी ऑलमोस्ट सगळ्या पोस्टसाठी जे आहेत ना, ठीक आहे, हाच पॅटर्न, यामध्ये मराठी 20 क्वेश्चन, इंग्लिश 20 क्वेश्चन, ठीक आहे, जनरल नॉलेज 10 क्वेश्चन, बौद्धिक चाचणी आपल्याकडे 10 क्वेश्चन आणि टेक्निकल जे प्रश्न आहेत ते आपल्याकडे 40 प्रश्न अशा प्रकारे विचारण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर ऑलमोस्ट आपल्याला पाहावयास मिळतं की 60% आपल्याकडे नॉन टेक्निकल आहे आणि 40 क्वेश्चन जे आहेत ना हे टेक्निकलचे विचारणार आहे आणि तुमचे सब्जेक्टिव्ह राहतील. तुमच्या पोस्टमध्ये जेही एलिजिबिलिटी मागितलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन जे आहेत ना हे पाहावयास मिळेल. ठीक आहे, आता पहिली गोष्ट म्हणजे बघा, एक याचा संपूर्ण कालावधी जो आहे 2 तास आणि 200 मार्कांसाठी पेपर राहील, 100 क्वेश्चन याच्यामध्ये राहील. ठीक आहे, क्लिअर झालं. तर यासाठी आता नुकतंच आपण आपल्या कॅपिट्यूडच्या चॅनलला ॲप्लिकेशनला मराठी लँग्वेजचे काही ईबुक्स अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही आतापर्यंत वाचले नसतील ना तर आजच ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ज्याही ॲस्पिरंट्सकडे आयफोन आहे किंवा iOS डिव्हाइसेस ते वापरतात, आयपॅड असो किंवा आयफोन असो, त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती व्हॉट्सॲप करायचे आणि त्याची लिंक तुम्हाला माझ्याकडून घेऊन घ्यायची आहे. ठीक आहे, त्यावरती iOSचं ॲप्लिकेशनसुद्धा आपल्याकडे आहे. ठीक आहे, क्लिअर झालं. दुसरी गोष्ट म्हणजे अँड्रॉइड ॲप्लिकेशनला तुम्ही कॅपिट्यूडचं ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टडी मटेरियल या फोल्डरमध्ये जाऊन मराठीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला हे ईबुक्स पाहायला मिळेल आणि संपूर्ण TCS पॅटर्नवरच आपल्याला तुम्हाला ईबुक्स पाहायला मिळतील, इन्क्लुडिंग इट्स सोल्युशन, त्याचे सोल्युशनसुद्धा आपण दिलेले आहे. ओके, क्लिअर झालं. आता हा एक्झाम पॅटर्न आहे, तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर पोस्टसाठी जसं की उपनियोजक झालं किंवा सहाय्यक अभियंता झालं, ठीक आहे, कुठल्याही ज्याच्या डिफरंट पोस्ट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला एक एक्झामिनेशन पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल. ऑलमोस्ट जो सेक्शन आहे जसं मराठी, इंग्लिश, GK आणि इंटलेक्च्युअल ॲबिलिटी हा कॉमनच आहे सगळ्यांसाठी. त्या संदर्भाचा सुद्धा मी ऑलरेडी सिलेबस दिला होता. ठीक आहे, जसं की मराठीचा सिलेबस आहे. आता मला त्या दिवसापासून बरेच सगळे जे क्वेरीज आहेत, ठीक आहे, ह्या व्हिडिओवरती पाहावयास मिळाली. पर्सनल व्हॉट्सॲप
आपल्याला सुद्धा विचारलं की सर कुठल्या प्रकारचे एक्झॅक्ट प्रश्न येतील. सगळ्यात पहिले तर हा सेशन तुम्हाला पाहायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पूर्ण सिलेबस मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आता अजून व्हिडिओची लेंथ वाढेल या कारणामुळे मी त्या सिलेबसला परत एक्सप्लेन करत नाही, कारण तो ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलं आहे. आता आपण मात्र ह्या सिलेबसला जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे किंवा प्रिव्हियसली जे TCS पॅटर्नमध्ये प्रश्न विचारतात, ठीक आहे, याबाबतची आपण चर्चा करणार आहोत आणि कशा प्रकारचे प्रश्न येतील, जेणेकरून तुम्हाला समजायला येईल की सर जे तुम्ही म्हणत आहात की हे जे सगळे टॉपिक्स आहेत याच्यातले कसे कसे प्रश्न विचारतात, याचा आम्हाला एक अंदाज येऊन जाईल. ठीक आहे, मी तुम्हाला बरेचदा म्हटलं होतं की समाजवरती सुद्धा वगैरे प्रश्न विचारतात. ठीक आहे, आता बघा IBPS आणि TCS पॅटर्नमध्ये थोडंसं व्हेरिएशन्स राहतं. ठीक आहे, फक्त हे पण मात्र मराठीसाठी हा ग्रामर फार क्रुशियल ठरतो. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये TCS पॅटर्नचे सुद्धा काही मी ॲडिशनली टॉपिक्स मेन्शन केलेले आहेत. आता प्रश्न कशा प्रकारे विचारण्यात आलेले आहे, 2025 मध्ये ज्या एक्झामिनेशन झाल्या TCSमध्ये, ठीक आहे, त्या बेसिसचे प्रश्न आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला MMRDचे प्रश्न नाही आहेत. एक गोष्ट मी तुम्हाला डिस्क्लेमर देऊन देतो आहे. महत्त्वाचं म्हणजे काय की प्रश्नाचा एक अंदाज आणि प्रश्नाचा एक जी टायपोग्राफी आहे, की आपल्याला म्हणता येईल की प्रश्नाचा जो टाईप आहे, पॅटर्न आहे, हे आपल्याला समजून घेता येईल याच्यामध्ये. सगळ्यात पहिले आपण सेक्शन बाय सेक्शन जाऊया. पहिला आपला हा मराठी सेक्शन, ज्यामध्ये 20 क्वेश्चन्स आपल्याला येतात आहे. ठीक आहे, त्यामध्ये बघा हा समासाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. समानार्थी शब्दचा एक प्रश्न आलेला आहे. समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणजे जेवढेही मी तुम्हाला टॉपिक याच्यामध्ये काढून दिले होते, ठीक आहे, जसं वर्ण झालं, संधी, ठीक आहे, शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार, ठीक आहे, प्रयोग, समास, हे सगळे टॉपिक्सच्यावरती प्रश्न अशा प्रकारे विचारले जातील. जसं की आपल्याकडे समानार्थी विरुद्धार्थी शब्दावरती प्रश्न विचारेल. ठीक आहे, नंतर आपल्याकडे समूहदर्शक शब्दावरती प्रश्न विचारले जातात. यावरती तुम्हाला रिडिंग कॉम्प्रेन्शन करणं गरजेचं असतं, रोज वाचणं गरजेचं असतं. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट विधेय कुठला ओळखायचं आहे, विधेय ओळखायच्यासाठी असा प्रश्न विचारण्यात आला होता. नंतर काय की प्रयोग म्हटलेला आहे. बघा मी तुम्हाला ऑलरेडी प्रयोगचा सुद्धा टॉपिक दिलेला आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. हे बघा इथे प्रयोगचं सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे, हा सुद्धा आपण टॉपिक कव्हर करून ठेवलेला आहे. आणि वाक्यप्रचारचा अर्थ ओळखण्यासाठी सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, रिडिंग कॉम्प्रेन्शन, उतारावरील प्रश्न ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा विचारतं. ठीक आहे, विधानार्थी वाक्यावरती वाक्यरचना कशी होईल याबाबतचा सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, हा आता मराठीचे. तर अशा प्रकारे हा जनरली मराठी ग्रामरचा त्यांचा अप्रोच असतो, म्हणून हे सगळे तुम्हाला टॉपिक प्रिपेअर करावे लागतील. जोड शब्द झालं किंवा दुसऱ्या भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द झालं. ठीक आहे, विरामचिन्हावरती सुद्धा इझिली छोटे छोटे प्रश्न बनतात आणि त्यामध्ये फार सिली मिस्टेक्स होते. ठीक आहे, आता क्लिअर झालं आहे मराठीमधल्याचं जे प्रश्न आले ते कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. त्यासोबतच आपल्याकडे इंग्लिश लँग्वेजचे प्रश्न. ठीक आहे, आता मराठीसाठी तुम्हाला रोज सांगितलं होतं की 15 ते 20 मिनटं जे विद्यार्थी सिरियस आहेत आणि ज्यांना सिलेक्शन पाहिजे MMRDसाठी त्यांना सांगतोय 15 ते 20 मिनटं रोज जे त्यांनी संपादिका वाचायचा आहे. ठीक आहे, दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानांवरती मराठीमध्ये जो लेख असतो की जो आपण आर्टिकल म्हणतो त्याला 15-20 मिनटं जर वाचण्याची आपल्याकडे क्षमता असेल तर या प्रकारचा जो रिडिंग कॉम्प्रेन्शन ज्याला आपण म्हणतो, पॅसेजवरील उतारावरील प्रश्न जे प्रश्न असतात ना त्याला आपल्याला सोडवताना फार वेळ लागत नाही. ठीक आहे, बरेचदा ह्या छोट्या छोट्या गोष्टी अवॉइड करतात ॲस्पिरंट्स आणि या सिलेक्शनपासून फार छोट्या छोट्या मार्कांनी हुकतात. ठीक आहे, लक्षात ठेवा 10 ते 15 मिनटं रोज रिडिंग कॉम्प्रेन्शनसाठी काय करायचं आहे, संपादिका तो रोज तुम्हाला नित्य नियमाने वाचायचीच आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला मराठी रिडिंग कॉम्प्रेन्शन इम्प्रूव्ह करण्यास मदत होईल. ओके, दुसरा आता सेक्शन होतो इंग्लिशमध्ये. आता इंग्लिशमध्ये सगळे सब टॉपिक आपण शिकवलेले आहेतच. ठीक आहे, कोर्समध्ये. मग सोबतच त्याचे प्रश्न कसे येतील हे तुम्हाला सांगते. बघा याच्यामध्ये काय आर्टिकलवरती प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सुद्धा ऑलरेडी म्हटलं होतं की आर्टिकलवरती प्रश्न येतील म्हणून, ते ऑलरेडी आपण टॉपिकमध्ये शिकवलेले आहेत. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे अप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला फिल करायचं आहे. एक वर्ड जो आहे त्याचा वर्डचं मिनिंग माहिती पडलं तरच आपण त्या वर्डला फिलअप करू शकू. ठीक आहे, सेंटेन्स रिअरेंजमेंट मी इथे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपल्याकडे एक टॉपिक येतो की प्रोवर्ब ओळखा. ठीक आहे, किंवा प्रोवर्ब हा जो दिलेला प्रोवर्ब आहे त्याचा मिनिंग ओळखायचा आहे. ठीक आहे, किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन हा एक टॉपिक असतो. ठीक आहे, एक पर्टिक्युलर एक वर्ड जो असतो ना त्याचं मिनिंग काय असतं ह्याच्यावरती असे प्रश्न हे 2025 नुकतंच आलेले प्रश्न आहेत. ठीक आहे, आय गेस हे KDMCच्या एक्झामिनेशनमध्ये वगैरे आले होते. ठीक आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो की कुठून ॲक्सेस करायचे त्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. ओके, सोबत बघा इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, म्हणजे मी जे आहेत ना तुम्हाला बरेचदा सांगितलं होतं की जे करेक्ट अँड इनकरेक्ट वर्डची जे स्पेलिंग मिस्टेक्स असतात ना हे सुद्धा आयडेंटिफाय करायला बरेच छोटे छोटे प्रश्न असतात. ठीक आहे, सिनॉनिम अँटोनिम झालं ज्याला आपण समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतो हे इंग्लिशमध्ये विचारतात. ठीक आहे, यालासुद्धा तुम्ही इंग्लिश न्यूजपेपरला रिडिंग कॉम्प्रेन्शन इम्प्रूव्ह करता येईल. ठीक आहे, जर ते RC इम्प्रूव्ह झालं तुमचं तर तुमची वोकॅबलरी वाढते. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो डेली वोकॅब जे आहे
हे ॲक्सेस करायचं असेल ना तर आपल्या कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा किंवा या नंबरला व्हॉट्सॲप जो आहे तुम्ही मला हाय करून सेव्ह करू शकता, जेणेकरून तुम्हाला दररोज आमच्या स्टेटसला जे आपण डेली वोकॅबलरी देत असतो किंवा टेलिग्राम चॅनलला देत असतो किंवा यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटीमध्ये टाकत असतो ते तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे, त्याने तुमच्या डेली वोकॅबलरी वाढते द हिंदूची, आणि सोबतच अशा प्रकारचे वर्ड जे आहेत किचकट प्रश्न हे फार तुमचे कलेक्टिव्हली लक्षात येतात. ओके, हा इथपर्यंत झाला. तुम्हाला एक दुसरी गोष्ट म्हणजे सांगितली, जशा प्रकारे मराठीचं सांगितलं आहे त्या प्रकारे इंग्लिशचं सुद्धा रीडिंग कॉम्प्रेन्शन वाढवायसाठी एडिटोरियल पेज जो असतो, ठीक आहे, कुठल्या इंग्लिश न्यूजपेपरवरची ते तुम्हाला वाचावं लागेल, जेणेकरून तुम्हाला पॅसेज बेस्ड क्वेश्चन जे आहेत ना हे इझिली सॉल्व्ह करता येईल. ओके, क्लिअर झालं. तर अशा प्रकारे इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. थर्ड थिंग इज, तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याकडे जनरल नॉलेज आहे. जी केमध्ये मी बरेचदा म्हटलेलं आहे की स्टॅटिक जी केवरती थोडं फोकस करा, आणि आजकाल काय झालेलं आहे की हा इतक्या सगळ्या पॉलिटी हिस्ट्रीवरती वेळ घालवण्यापेक्षा, ठीक आहे, कारण की बरेचदा 10 क्वेश्चनसाठी इतकं सगळं तयारी करायला आपल्याला फार वेळ लागतो, म्हणून एक 5 ते 7 प्रश्न जरी अटेम्प्ट झाले आउट ऑफ 10 क्वेश्चन करेक्टली, तरी त्याच्यामध्ये जी केमध्ये आपल्याला सेफ स्कोअर बनून जातो. ठीक आहे, त्यामध्ये एक जनरली स्टॅटिक जी के आणि करंट अफेअर्स ह्यावरला प्राधान्य द्या. त्यासाठी सुद्धा करंट अफेअर्सचे सेशन्स मी ऑलरेडी आपल्या कॅपिट्यूड्सवरती प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, त्याला मंथली सेशन्समध्ये बँकिंग सोडून हे सगळे बाकी जे टॉपिक्स असतात ना यावरती इम्पॉर्टंट जे की पॉईंट्स आहेत हे तुम्हाला वाचायचे असतात. ठीक आहे, आणि स्टॅटिक जी केचे सुद्धा मी टॉपिक मागच्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले, जसं की डेज अँड थीम झालं, कॅपिटल करन्सीज यावरती टॉपिक्स असतात. तरी मी तुम्हाला सांगतो की जी केमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आता नुकताच विचारण्यात करण्यात आलेले आहे. ठीक आहे, यामध्ये विचारलं आहे बघा, व्हॉट इज द नेम ऑफ इंडियन एअर डिफेन्स कंट्रोल अँड रिपोर्टिंग सिस्टम डेव्हलप्ड बाय द भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. ठीक आहे, आता रिसेंटली जे करंट अफेअर्स बेस्डच हा प्रश्न आहे. ठीक आहे, अक्षय तीर. ठीक आहे, आता BEL द्वारा एक एअर डिफेन्स अँड कंट्रोलिंग रिपोर्टिंग सिस्टम जे डेव्हलप करण्यात आलं ते कुठलं आहे, अशा प्रकारचे प्रश्न झाला. ठीक आहे, किंवा आता प्रश्न विचारला त्याला, व्हॉट इज द नेम ऑफ द स्मार्ट कार्ड इंट्रोड्यूस इन मुंबई टू स्ट्रीमलाईन द अर्बन ट्रान्झिट. ठीक आहे, हे सुद्धा झालं. त्यानंतर आपल्याकडे 52nd चीफ जस्टिस कोण आले होते, ठीक आहे, मे 2025मध्ये. आता बघा, हा करंट बेस्ड प्रश्न आला, ह्याच्यावरती हा कुठल्या सब टॉपिकचा प्रश्न आला, मी तुम्हाला म्हटलं अपॉइंटमेंट. ठीक आहे, अपॉइंटमेंटवरती प्रश्न झालेला आहे. ठीक आहे, नंतर आहे विच बुक बाय अरुण शौरी क्रिटिकली एक्झामाइन्स द लाईफ अँड लेगेसी ऑफ विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे, बुक्स अँड ऑथरवरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, नंतर आपल्याकडे बेसिकली म्हटलेलं आहे की नाशिक कॉन्स्पिरसी केस 1909 इन्व्हॉल्व द असोसिएशन ऑफ विच ब्रिटिश ऑफिशियल बाय द अंडर लक्ष्मण कन्हेरे. ठीक आहे, हा एक स्टॅटिक जी केवरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, नंतर अशा प्रकारचे बरेच सगळे जे प्रश्न आहेत ना, ठीक आहे, त्याच्यात म्हटलेलं आहे इन विच इयर द महाड सत्याग्रह स्टार्ट असर्टिंग द दलित राईट्स टू ॲक्सेस द पब्लिक वॉटर सर्व्हिसेस टू महाराष्ट्र. अगेन स्टॅटिक बेस्ड क्वेश्चन आलेले आहे. ठीक आहे, अशा प्रकारे स्टॅटिकचा टॉपिक जो आहे हा फार वास्ट असतो, पण त्याच्यामध्ये आजकाल करंट अफेअर्स जे आहे हे डॉमिनेट करतात, म्हणून तुम्हाला लक्ष ठेवायचं की करंट अफेअर्स बेस्ड थोडा तुम्हाला इनपुट तुमचे वाढवावे लागतील. ठीक आहे, नंतर अगेन बघा, विच वेटलँड इन मुंबई नवी मुंबई वॉज डिक्लेअर्ड ॲज अ फ्लेमिंगो कन्झर्वेशन रिझर्व इन एप्रिल 2025. ठीक आहे, तो DPS वेटलँड. ठीक आहे, हा अगेन करंट अफेअर्स बेस्ड प्रश्न होता. ठीक आहे, कुठला ॲक्ट आहे ऑल इंडिया फेडरेशनसाठी एस्टॅब्लिश करायलाही करतो. हे असे छोटे छोटे ॲक्ट झाले जे स्टॅटिक आहेत, त्यांचे मेजर हायलाईट्स असतात ना ह्याच्यावरती प्रश्न असतात. ठीक आहे, बघा अगेन प्रश्न आलेला आहे स्टॅटिक जी केवरती, कुठला प्रोटोकॉल जो आहे ओझोन लेअरला प्रोटेक्ट करायसाठी वापरला जातो. आता सगळ्यांना माहिती असेल मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ज्याला आपण म्हणतो. आर्टिकल्सवरती स्टँडर्ड आर्टिकलवरती प्रश्न असतात, ह्याच्यावरती जी के आपण ऑलरेडी घेतलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारची सेशन्स प्लस आपल्याला करंट अफेअर्स तुम्हाला पाहायचे असतात. आता बघा, फेबचा जो करंट अफेअर्स आहे तुम्हाला लवकरच कॅपिट्यूडच्या यूट्यूब चॅनलला पाहायला मिळेल, पण ऑलरेडी आपला डिसेंबर जानेवारीचा सुद्धा आपण अपलोड केलेला आहे. तर ॲटलिस्ट इथून तरी सुरुवात करा या डिसेंबर जानेवारीपासून. ह्याच्यामध्ये सगळे टॉपिक्स जे असतात ना कव्हर अप होतात एका वन शॉट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, क्लिअर झालेलं आहे. आता याची ईबुकसुद्धा प्रिंटेबल आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला सेपरेटली अवेलेबल असतं. जर तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ॲक्सेस करू शकता त्याला. ठीक आहे, आता नेक्स्ट होतं आपल्याकडे इंटलेक्च्युअल ॲबिलिटी ज्याला आपण बौद्धिक चाचणी म्हणतो. यामध्ये सगळे हे टॉपिक्स आपल्याला पाहावयास मिळतात. ह्याचेसुद्धा प्रश्न मी तुम्हाला एकदा दाखवून देतो. आपण खरं तर फार असे प्रश्न आहेत. ठीक आहे, तर बघा डायरेक्शनवरती प्रश्न आलेला. ठीक आहे, रँकिंगवरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, देन थर्ड आहे की कोडिंग डिकोडिंगवरती प्रश्न आहे. ठीक आहे, अगेन फार सिम्पल स्टेटमेंट अँड अझम्पशनवरती किंवा आपल्याकडे सिलॉझमवरती हे सगळे प्रश्न आलेले आहे. अगेन हा डायरेक्शनवरती प्रश्न आलेला आहे. ओके, कोडिंग डिकोडिंग झालं किंवा ज्याला आपण म्हणतो बेसिकली ब्लड रिलेशनवरती कोडेड ब्लड रिलेशनसुद्धा विचारलं जातं. ठीक आहे, जे सिम्बॉल बेस्ड असतं. ठीक आहे, नंबर सिरीज याच्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे, हे सगळे टॉपिक्सची तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे, लेटर बेस्ड सिरीज आहे, नंबर सिरीज झालं, हे सगळे. आता बघा परत लेटर बेस्ड सिरीज. ठीक आहे, क्लिअर झालं. आणि कोडेड आपल्याकडे कॅल्क्युलेशन्स करायसाठी एकदम छोटे छोटे बेसिक सम्स असतात क्वांट्समध्ये. ठीक आहे, DI हा इम्पॉर्टंट झाला. अगेन दुसरासुद्धा DI यांनी विचारलेला होता. ठीक आहे, तर आलं लक्षात आपल्याकडे इंटलेक्च्युअल ॲबिलिटी जरी आपण म्हणतोय की फार आपल्याला इझी आणि जमून जाईल, पण तरी याच्यामध्ये मल्टिपल टॉपिक्स असतात. ह्या टॉपिक्सला प्रिपरेशन करणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, आता ऑलरेडी मी हे मेन्शन करून हे ॲडिशनल दिलेलं आहे, पण आता मी नुकतंच जेव्हा पेपर ऑब्झर्व केलेला तर ह्याच्यामध्ये DI सुद्धा विचारलं. खरं तर मी हे ॲज अ ऑप्शनल तुम्हाला सांगितलं होतं की हे पण करून जाल, पण आता मी नुकतंच पाहिलेलं आहे डिसेंबर
डिसेंबर 2025मध्ये सुद्धा TCS बेस्ड एक्झामिनेशनमध्ये DI मेन्सुरेशन नंबर सिरीजवरती प्रश्न आलेले असतात. सो दीज आर ऑर इम्पॉर्टंट. हे सगळे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. क्लिअर झालं? ठीक आहे. हे सगळं तुम्हाला प्रश्न ॲक्सेस करायचे आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याची बॅच तर आपण लॉन्च केलेली आहे. मी तुम्हाला याचा एक सोर्स सांगतोय ज्या प्रकारे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट अशा पेपर्सचे ॲक्सेस करू शकता. बघा, कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला मी तुम्हाला सांगतोय, बरेच विद्यार्थ्यांना फक्त प्रश्न हवे असतात. PYQच्या फोल्डरमध्ये जाऊन, ठीक आहे, जे जनरली एक्झामिनेशन TCS घेतात ना, त्यांच्याकडे आपल्याकडे ॲन्सर की जी आहे ही पब्लिश करण्यात दिलेली असते. ठीक आहे. ह्या ॲन्सर कीमध्ये काय असतं की तुम्हाला ह्याच मराठी, GK, इंग्लिश आणि इंटलेक्च्युअल ॲबिलिटीचे प्रश्न पाहायला मिळतात. तर ते तुम्ही ॲज अ सॅम्पल म्हणून वापरू शकता. स्पेसिफिकली मी तुम्हाला सांगतोय, मराठीचे तरी ॲटलिस्ट पेपर जे आहेत ना पाहून घेत चला, आणि बरेच सगळे जे कॉमन सिमिलर टाईपचा जो पॅटर्न आहे आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या PYQच्या फोल्डरमध्ये जर आपल्याकडे KDMची जी एक्झामिनेशन झाली, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे एक्झामिनेशन झाल्या, ठीक आहे, हे तुम्ही एक फोल्डर ॲक्सेस करू शकता. तुम्हाला सगळे पेपर्स पाहायला मिळेल. आणि जर तुम्हाला याची लिस्ट हवी असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये लिस्टसुद्धा करून देईल की कुठले पेपरचे PYQचे पेपर जे आहेत तुम्हाला या PYQच्या फोल्डरमधून पाहायचे आहेत. ठीक आहे, जे की तुमच्या MMRDA सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतील. क्लिअर आहे? सोबतच मराठीचे जे ईबुक्स आहेत ना, ह्याच्यामध्ये अजून आपण ॲड ऑन करतो मी तुम्हाला. ठीक आहे, काही मराठीचे ईबुक जे आहेत ते सेक्शनलसुद्धा तुम्हाला आम्ही करून देईल. ओके, पण हेच आतापर्यंत नसेल वाचले तर हे सुद्धा वाचून घेत चला. ठीक आहे. सोबतच ज्याही ॲस्पिरंटना याबाबतची जी ऑनलाईन बॅच आहे आपली कंप्लीट 60 मार्कांची जी बॅच आहे नॉन टेक्निकलची, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, GK ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो, आणि बौद्धिक चाचणी म्हणजेच इंटलेक्च्युअल ॲबिलिटीची जी बॅच ऑनलाईन जॉईन करायची असेल त्यांनी आपल्या कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला आजच जॉईन करून घ्या. ठीक आहे. जॉईन केल्यानंतर, डाउनलोड केल्यानंतर ऑल कोर्समध्ये जाऊन महाराष्ट्र स्टेट कॅटेगरीमध्ये ह्या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 4ही विषयांना आपण व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये शिकवलेले आहे. त्याचे ईबुक्स, त्याचे प्रॅक्टिस ईबुक्स, प्रॅक्टिस टेस्ट, सगळ्या गोष्टीची पुरेपूर तयारी आपण आपल्या कोर्समध्ये करून घेतो आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना याची माहिती मिळत नव्हती. यासोबतच आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी याबाबतची डिटेल इन्फॉर्मेशन द्या असं मला सांगितलेलं आहे. ठीक आहे, की सर बॅच लॉन्च झालेली पण तुम्ही याबद्दल फारसं काही बोलले नाही. तर तुम्हाला सांगतोय की पूर्ण CBTमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीने आपण त्याचे प्रश्न, त्याची थिअरी, कॉन्सेप्ट टॉपिक वाईज शिकवून घेतलेले आहे. ते मराठी असो, इंग्लिश असो, GK असो किंवा आपल्याकडे इंटलेक्च्युअल ॲबिलिटी का नसो. ठीक आहे, जो सगळ्यात सिलेबस जो दिलेला आहे त्याच सगळे टॉपिकचे तुम्हाला सेशन्स, त्याचे ईबुक्स, ठीक आहे, त्याचे MCQ सेट, सेक्शनल टेस्ट आणि PYQ सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेले आहे. नुकताच आता मराठीचे सुद्धा बरेच सगळे 10 ते 15 आपण ईबुक्स याच्यामध्ये ॲड केलेले आहे कोर्स जॉईन केल्यानंतर. ठीक आहे. आणि जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, कुठल्या गायडन्स हवा असेल या पर्टिक्युलर एक्झामसाठी, या नंबरवरती बिंदास तुम्ही हेल्प मागू शकता. ठीक आहे, व्हॉट्सॲप करू. जेही विद्यार्थी इलेक्ट्रिकल डोमेनमध्ये बिलॉंग करतात त्यांना सांगते सहाय्यक अभियंता श्रेणी 2 किंवा कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठीचा टेक्निकलचा कोर्ससुद्धा सुरू झालेला आहे आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला. जर हा तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करू शकता किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचा ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करून त्याला ॲक्सेस करू शकता. ऑल कोर्समध्ये महाराष्ट्र स्टेटच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे. थर्ड थिंग इज, आता आपल्याकडे कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला जे आपण डेली व्होकॅब टाकत असतो ना, ठीक आहे, ह्याला तर आपल्याला सोडवायचं आहे, ह्याला रोज वाचायचं आहे. सोबतच आपल्याकडे जे डेली कॉन्ट्स आणि रिझनिंगचे प्रश्न आपण देत असतो ना, यालासुद्धा सोडून याची प्रॅक्टिस मात्रही नक्की करायची, जेणेकरून तुमचा नॉन टेक्निकलचा सेक्शन जो आहे तो सुद्धा तुमचा स्ट्रॉंग होईल. ओके, क्लिअर झालं. आणि जर तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या डोमेनशी कन्सर्न तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या चॅनलला तुम्ही आजच फॉलो करा. ठीक आहे, क्लिअर झालं. तर ह्या कंप्लीट सिलेबसची जर तुम्हाला PDF हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सॲप करा. ठीक आहे. नॉन टेक्निकलच्या सेक्शनची आमच्या चॅनल कॅपिट्यूटचा इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. इथे तुम्ही क्लिक करून ॲप्लिकेशन डायरेक्टली डाउनलोड करू शकता. MMRDAची तयारीचा परफेक्ट प्लॅनचा स्ट्रॅटेजीचं सेशन इथे मी दिलेलं आहे. इथे तुम्ही क्लिक करून नोटिफिकेशनसुद्धा पाहू शकता. सो मित्रांनो, भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच. यासाठीची जर अजून तुम्हाला कुठली रिक्वायरमेंट असेल कमेंट बॉक्सच्या माध्यमातून किंवा या नंबरवरती व्हॉट्सॲप करून सुद्धा तुम्ही ते विचारू शकता. टेलिग्राम चॅनलला कनेक्टेड राहायला विसरू नका, कारण की बरेच सगळे इन्साइटफुल डेटा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी तिथे पाहायला मिळेल. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.